नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. त्यांच्या पुढे सुरू करते. रत्नाकर विरुद्ध सर्वत्र तक्रार करूनही काही उपयोग होत नाहीसे पाहून संभाजीनं त्रास देण्याचं प्रमाण कमी केलं. त्यामुळे बहिणाबाई तुकोबांच्या कथा कीर्तनाला जाऊ लागल्या. रत्नाकरांना कामं मिळू लागल्यामुळे आसपासच्या गावीही ते जाऊ लागले. बहिणाबाईंच्या जीवनाची ठराविक चाकोरी चालू झाली. आई वडिलांची अधूनमधून आठवण आली की त्या अस्वस्थ होत. त्यांच्याकडचं काहीच कळत नव्हतं. काशीच्या पाठीवर झालेला विठोबा ही त्यांना पाहायला मिळालेला नव्हता. विठोबा थोडासा उजींसारखा वाटायचा. नेहमीप्रमाणे रत्नाकर नदीवर स्नानाला गेले असताना तिथे त्यांच्या गावचा शिवरपूरचा पंडित गंधे भेटला. अरे, तू इथे कसा काय? पंडित म्हणाले, यावर्षी पंढरीच्या वारीला जाणं झालं नाही. तुकोबांचं कीर्तन ऐकायला आम्ही बरेच लोक देत आहोत. गप्पा गोष्टीत शिवरपूरच्या बऱ्याच हकीकती समजल्या. रत्नाकरांचे मोडकळीस आलेले घर दुरुस्त करणं भाग होतं. गावातील लोक त्यांची वाट पाहत होते. गंधेनं त्यांना शिवरपूरला चढण्याचा आग्रह केल्यावर बहिणाबाईंना रत्नाकर म्हणाले, निदान घराचं काम पूर्ण होईपर्यंत आपल्याला शिवरपूरला थांबावं लागेल. त्या म्हणाल्या, हरकत नाही, सर्वांच्या गाठीभेटी होती. पुन्हा इकडे येऊन तुकोबांच्या सान्निध्यात दिवस चांगले जातील. प्रवास करत मुक्काम करत अखेर शिवपुरात आपल्या घरी आले. नवे जीवन सुरू झाले. मुहूर्त पाहून घराचं काम सुरू झालं. पंडित गंधे आणि अंता हनुमंत यांच्या देखरेखीखाली घराचं काम चालू होतं. काही दिवसातच घर तयार झालं. रत्नाकरांचे दैनंदिन जीवन पूर्वीप्रमाणे चालू झालं. जुने लोक येऊ लागले. ते मळ्यातही जाऊ लागले. बहिणाबाईंच्याही ओळखी झाल्या. त्या रोज घरातल्या घरात भजन तुकोबांचे अभंग म्हणायच्या. 4 बायका येऊ लागल्या. बहिणाबाई तुकोबांच्या अभंगांचे अर्थ सांगू लागल्या. जवळजवळ प्रवचनं होऊ लागली. गर्दी वाढू लागली. शिवपूरच्या देवळातही त्यांची प्रवचनं होऊ लागली. सर्व सुरळीत सुरू असतानाच काळाने घाव घातला. किरकोळ आजाराचं निमित्त होऊन एकाएकी रत्नाकर गेले. बहिणाबाईंपुढे ब्रह्मांड उभं राहिलं. पती हेच त्यांचं दैवत होतं. हा धक्का त्यांच्या सहनशीलते पलीकडे होता. पण 2 लहान जीव सांभाळायचे असल्याने त्यांना जगणं भाग होतं. त्या सती नाही जाऊ शकल्या. जन्ममरणाचा बाध समूळीने तुटो छंद, लागो हाची छंद दृष्टी गोविंद वाचेशी. इंद्रायणी काठी तुकोबा भजनी रंगले होते. फार मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगा ती विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. तुकोबा पंढरीनाथांना विनवत होते. हे चिदान दे गा देवा, तुझा विसर न भावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. विनवतो शेवटी, आहे तैसे माझे पोटी. तो सर्वांच्या देखत चमत्कार घडला. पहिला आले हरी, शंखचक्र शोभे करी. गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे खरे. मेघ श्याम वर्ण हरी, मूर्ती डोळस साजिरी. चतुर्भुज वैजयंती, गळा माळते रुळती. पितांबरी झळके कैसा, उजळल्या दाही दिशा. अंतकाळी विठो आम्हासी पावला. तुका झालासे संतुष्ट, आणि तुकोबा सदेह वैकुंठा गेले. पांडुरंग मिनले, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. हसते परहसते वार्ता शिवपुरी गेली. बहिणाबाईंचं परब्रह्म गेलं. पुन्हा परत कधीही न येण्यासाठी मला दर्शन न देता गेले. सद्गुरुराया, आता मी खरोखरच पोरकी झाले. इथे आणि देहूतही माझं काय उरलं? बहिणाबाईंना चैन पडेना. दोन्ही मुलांची व्यवस्था पंडित गंधेकडे लावून त्या एका सहचरणी
सह देऊला पोहोचल्या. बहिणाबाई तुकोबा दर्शन देईपर्यंत इंद्रायणी काठी उपोषणाला बसल्या. साऱ्या देहूत चर्चेचा विषय बनला. भाविकांची गर्दी वाढली. त्या ध्यानस्थ होत्या. कशाचंच भान त्यांना नव्हतं. एकच ध्यास, नयनी पाहिन तुकयासी, तेव्हाची भक्षीण अन्न. 18व्या दिवशी रात्री बहिणाबाईंना साक्षात तुकोबांनी दर्शन दिले. बहिणाबाई तृप्त झाल्या. गुरूंनी आशीर्वाद दिला. सदेह वैकुंठी गेलेले सद्गुरू पुन्हा दर्शनार्थ आले. बहिणाबाई धन्य होऊन म्हणतात, बहिणी म्हणे मना केलासे प्रकाश. आषाढीला पंढरीच्या वारीला जयराम स्वामी येतात हे माहीत असल्यामुळे बहिणाबाई आल्या होत्या. त्यांनी समर्थ रामदास स्वामींची भेट घडवून दिली. जयराम स्वामींनी बहिणाबाईंबद्दलची इत्थंभूत माहिती स्वामी समर्थांच्या कानी घातली होती. बहिणाबाईंनी समर्थांना नमस्कार केल्यावर रामदास स्वामी म्हणाले, बहिणाबाई, तुम्ही तुकोबांच्या शिष्या आहात, त्यांच्या अनुग्रही झालेल्या आहात. तेव्हा तुकोबांच्या अभंगांवर कीर्तनं प्रवचनं करीत सर्वत्र जनसामान्यांना धर्म समजावून सांगावा, जशी आपली आज्ञा. जयरामस्वामी म्हणाले, बहिणा, वैकुंठी गेलेल्या तुकोबांना उपोषण करून देवदर्शन देण्यास भाग पडलंस, यातच तुझी भावभक्ती दिसून येते. समर्थांच्या इच्छेनुसार तू तुकोबांच्या अभंगांचा सर्वत्र प्रसार कर. बहिणाबाई म्हणाल्या, आता हेच माझं जीवित कार्य नाही. काही वर्षांनी जयराम स्वामींच्या वडगावी गोकुळाष्टमी उत्सवासाठी बहिणाबाई गेल्या. तिथे त्यांना समर्थ रामदास स्वामी आणि रंगनाथ स्वामी भेटले. समर्थांनी बहिणाबाईंच्या कार्याचं कौतुक करून बऱ्याच विषयांवर चर्चा केली आणि श्रीरामाची एक सुंदर मूर्ती समर्थांनी त्यांना भेट दिली. बहिणाबाईंनी समर्थांना नमस्कार करून मूर्ती कपाळी लावून स्वीकारली. समर्थ म्हणाले, बहिणाबाई, ही मूर्ती तुमच्या रोजच्या पूजेत अवश्य ठेवा. श्रीराम तुमचं कल्याण करतील. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या व्यक्तिमत्वात आणि त्यांचे चालू असलेल्या कार्यामुळे बहिणाबाई अगदी भारावून गेल्या. त्यांचं पुरश्चरण आणि त्यांची तीर्थयात्रा केवळ अलौकिक होती. देशाची चालू असलेली वाताहत रामदास स्वामींना सहन होत नव्हती. धर्मावर परधर्माचं संकट होतं. प्रजेवर नाना प्रकारचे अत्याचार होत होते. त्याविरुद्ध कोणी बोलण्यास तयार नव्हतं. समर्थ रामदास स्वामी लोकांना नवा महाराष्ट्र धर्म सांगत होते. त्यासाठी श्रीरामाची आणि बलदंड हनुमानाची उपासना आवश्यक होती. रामदास स्वामी रामभक्त असले तरी ते पंढरीचे वारकरी होते. पंढरीनाथांवरही त्यांची तेवढीच निष्ठा होती. बहिणाबाईंनीही आपल्या प्रवचनातून श्रीरामाचा हनुमानाचा प्रचार करू लागल्या. त्यांची मंदिर बांधण्यास सांगू लागल्या. समर्थांचे प्रवचन ऐकून त्यांना नवी प्रेरणा मिळाली. प्रवचने कीर्तने करून बहिणाबाई पैठणला आल्या. तिथे गेल्यावर रामदास स्वामी जांबेस रामनवमीस येत असल्याचं कळल्यानं त्या जांबेला गेल्या. फार मोठ्या प्रमाणात रामनवमी पार पडली. समर्थांनी त्यांना चाफळला बोलवलं. काही काळानंतर त्या चाफळला गेल्यावर तिथे त्यांना समर्थांचं जगावेगळं कार्य पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चालू असलेल्या महान राजकारणाची नव्यानं माहिती मिळाली. नवा महाराष्ट्र धर्म समजला. जमेल तशा त्या रामदास स्वामींच्या भेटीस जाऊ लागल्या. बहिणाबाई काही काळ सज्जनगडावरही राहिले. तिथे त्यांना समर्थ शिष्या अक्काबाई भेटल्या. योगायोगाने वेणूबाईंची भेट झाल्याने त्यांना अतिशय आनंद झाला. जय जय रघुवीर समर्थ. बहिणाबाई परमार्थाबरोबरच आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत होते. चांगलं स्थळ पाहून काशीचा विवाह उरकवून टाकला. त्या पाठोपाठ विठोबाचंही लग्न रुक्मिणीबरोबर लावलं. सूनही स्वभावानं प्रेमळ मिळाली. आता त्यांना घराची आणि शेतीची कसलीच काळजी नव्हती. योग्य वेळी त्यांनी आपली प्रापंचिक कर्तव्य पार पाडली होती. त्या पूर्ण वेळ तुकारामांच्या सेवेत देऊ लागले. बहिणी म्हणे, गुरुकृपा जेथे ज्ञानासी काय उणे तेथे. वयोमानानुसार आता बहिणाबाईंना प्रवास सोसेना.
गुडघेदुखी सुरू झाली. उठण्या बसण्याचा त्रास होऊ लागला. शिवपुराबाहेर जाणं अवघड होऊ लागलं. कशाबशा त्या गावातील मंदिरात जात तिथे त्या कीर्तन प्रवचन करीत स्त्रियांची अधिक गर्दी होऊ लागली. संधिवातावर त्यांचे वडील औषी करत असलेला इलाज त्यांना माहीत असल्यामुळे, त्या स्वतःवर इलाज करीत असल्यामुळे दुखणे आटोक्यात होते. गरजूंनाही त्या औषधींची माहिती देऊ लागले. बाईजाबाई या रत्नाकरांच्या मावशी, त्यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे भाऊबंदांच्या तडाख्यातून घर आणि शेती वाचलं. त्यांचाच मुलगा आणि विठोबा मळा पाहत होते. विठोबाही पंढरीचा वारकरी झाला होता. प्रामाणिक होता. सून रुक्मिणी घर सांभाळायची आणि त्यांची सेवाही करायची. त्यांना धरून देवळात आणायची. विठोबाही आईप्रमाणे कीर्तने करू लागला. त्याचा आवाज गोड होता. तुकोबांचे अभंग आणि त्याबरोबर इतर संतांचेही अभंग त्याचे पाठ होते. अध्यात्मात त्याची चांगली प्रगती होती. शेवटी आई बहिणाबाईंचे संस्कार होते त्याच्यावर. आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव बहिणाबाईंना होऊ लागली. तुका म्हणे देवा, देई चरणांची सेवा. अशातच एक अत्यंत वाईट घटना घडली. विठोबांची पत्नी रुक्मिणी माहेरी गेली असता एकाएकी वारली. तिच्या अंत्यसंस्कारासाठी विठोबा शुक्लेश्वराला गेला होता. त्याच वेळी बहिणाबाईंना आपल्या अंतकाळाचा दिवस स्पष्ट दिसू लागला. त्यांनी विठोबांना सुनेचे सर्व विधी झाल्याबरोबर तातडीने येण्याचा निरोप पाठवला. शेवटच्या वेळी पुत्र जवळ असावा असं त्यांना वाटलं. तो आल्यावर बहिणाबाई म्हणाल्या, विठ्ठला, अश्विन शुद्ध प्रतिपदेला मी ही कुडी सोडून जाणार आहे. हे होणारच आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. विठोबा सद्गतीत होऊन म्हणाला, आई, मलाही तिथं स्वप्न पडलं. तुझ्या भावी मृत्यूचा सर्व देखावा स्वप्नात स्पष्ट दिसला. आई, माझी इच्छा आहे तुझी समाधी त्याच गोदावरी शुक्लेश्वरी व्हावी. बहिणाबाई म्हणाल्या, अरे विठ्ठला, तू निवडलेलं गाव मला आवडलं, पण तिथे पोचण्यास वेळ लागेल. आज भाद्रपद वैद्य त्रयोदशी आहे. हाताशी फक्त 3च दिवस आहे. शिवपूर देखील पवित्रच आहे. येथेच माझी समाधी व्हावी. हा माझा 13वा जन्म आहे. या 13ही जन्मात तू माझ्याबरोबरच होतास. विठ्ठल म्हणाला, आई, यापूर्वीचे 12 जन्म स्पष्ट आठवत असतील तर मी ऐकण्यास उत्सुक आहे. बहिणाबाई सिद्धासनारूढ उत्तरोन्मुख होऊन समोर टक लावून पाहू लागले. त्यांची भावसमाधी लागली. त्यांच्या सामान्य दृष्टीला मागील जन्मातील असामान्य दृश्य घटना दिसू लागल्या. दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली. मंडळी, आता त्या दिव्यदृष्टीमध्ये त्यांनी काय काय बघितलं आणि काय सांगितलं त्यांच्या लेकराला ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई.